थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वकडे रसिकांचं पाटील परिवाराच्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आज मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला पाहिलं देखील जात आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग देखील अनेक गावातील अनेक पंचक्रोशीतील प्रेक्षक वर्ग देखील या पाटील परिवाराच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण पहिल्या फेरीतील आपण अंतिम सामना पाहतोय. आई जीवदानी अर्णाला एका साईडला संघ आहे आणि त्यांच्या समोर आपण संघ पाहतोय ओमकार 11 निलेगाव. ओमकार 11 निलेगाव या टीमनं नाणेफेक जिंकली आहे त्या ठिकाणी आणि टॉस जिंकल्यानंतर मात्र शतरक्षण या टीमने स्वीकारले. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी. अगदी योग्य वेळेवर चेंडूला स्टॉप केलं होतं शॉट्स मारलं ग्रिझनच्या दिशेनं. मात्र एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होतोय. खाता उघडलं गेलं, सुरुवात झाली आहे. श्री गणेशा होतोय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशनला सुरुवात झाली आहे त्या ठिकाणी आई जीवदानी अर्णाला या टीमच्या. आज बऱ्याच प्रमाणात अर्णाला परिसरातील संघांनी खास करून या पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला आहे. मात्र मॅचला मजा येईल नो डाऊट. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. ओमकार 11 निलेगाव, त्यानंतर अर्णाचा आपण दुसरा एक संघ पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह केला गेला आहे. फिल्डर आहे त्या फिल्डरला बीट करून चेंडू डीपमध्ये निघून जातोय. मात्र चांगलं शतरक्षण कव्हर क्षेत्रामध्ये पाहिलं आपण त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या फलकावर झाली आहे ती 3. एका साईडला आपण प्रथमेश कुडू या खेळाडूला पाहतोय आणि एका साईडला जितेश भोईर या 2 बॅटरचा आपण पाहतोय. आणि आज आई जीवदानी अर्णाला या टीमच्या विषयी म्हणायचं गेल्यानंतर आता जो सामना पूर्ण झाला या ठिकाणी तो म्हणजे साईनाथ अर्णाला या संघाच्या माध्यमातून देखील आपण प्रथमेशला खेळताना पाहिलंय. वेळेस इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू स्वीपर पॉइंट कव्हरच्या दिशेने निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा 4. चांगला फटका होता. कव्हरच्या डोक्याच्या वरतून खेळण्याचा फटका होता. चांगला फटका बॅटमधून एक्झिक्यूट केला होता. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. यष्टीरक्षक चुकी गरज नाही. टॉटची सांगतात बघा. क्षेत्ररक्षण त्याचा खूप चांगला सुधारलाय. मागच्या मॅचमध्ये आपण खूप 2 चांगले क्षेत्ररक्षण पाहिले होते. 2 चांगले झेल टेपले सुद्धा होते. त्यानंतर या मॅचची जेव्हा सुरुवात झाली पहिल्या चेंडूवरती सुद्धा टायमरने एक चेंडूला अडवलं गेलं होतं. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 7. हो रिव्हर्सिव्हचा अटॅम्प. चेंडू जरा जाऊन धरतोय. बॅट आणि बॉलचा इतका चांगला जो बॅटमधून फटका एक्झिक्यूट केला जातोय. डोक्याच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 7. मॅच रंगेल आणि मॅच जर तुम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळायची असेल आणि एक समोर टार्गेट ठेवायचं असेल तर 50. आतापर्यंत आपण ज्या मॅचेस पाहिल्यात त्या मॅचेसनुसार 50-50. त्यावेळेस बॉलर बॅक टू ड्राईव्ह केला गेला आहे. डीपमध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे लॉंगमध्ये आणि ते चांगलं शतरक्षण केलं गेलं आहे. 2 धावा या फटक्यावर देखील मिळतील. या 2 धाव्यानं धावसंख्या झाली आहे ती फलकावर ती म्हणजेच 9. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे. ओमकार 11 निलेगाव हा संघ शतरक्षण करतोय. अंतिम सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीत इथून जिंकला तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये आपण दाखवलात. मात्र सुरुवातीपासून ज्या मॅचेस आतापर्यंत झाल्यात म्हणजे 60 जवळपास आपण 50-55 ही धावसंख्या देखील या स्पर्धेमध्ये कुठेतरी समाधानकारक धावसंख्या म्हणून आपण आतापर्यंत पाहिलं आहे. त्यामुळे नक्कीच कदाचित त्या धावसंख्येपर्यंत प्रत्येक टीमनं जाण्याचा प्रयत्न करायला हवा. 9 धावा या फलकावर आल्या आहेत. आमच्या संबित विपुल देखील जुडला आहे. तुकाराम मांगेला सर देखील थोड्याच वेळात जॉईन होतील. त्यानंतर टेनिस क्रिकेट जगतातील आणखीन एक महाराष्ट्राचा गोड आवाज भरत मोरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. एक नामवंत समालोचक आहेत. आमचा समालोचकांचा तो मित्र परिवार आहे आणि भरत खास करून आम्हाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेला आहे. त्याचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम भरत मोरे. तुझं देखील हार्दिक स्वागत आहे मित्रा. अंडरआर्म क्रिकेट म्हणा, कबड्डी म्हणा, त्यानंतर ओव्हरआर्मच्या क्रिकेटच्या स्पर्धा म्हणा, त्यानंतर म्हणायचं बरं एक निवेदक देखील आपण भरत मोरे यांना म्हणू शकतोय. आज नवापूर या ठिकाणी जी स्पर्धा सुरू आहे त्या ठिकाणी भरत जाईल. यावेळेस जवळपास बॅटर अवे फ्रॉम द बॉडीच्या शरीरापासून थोडंसं लांब ठेवलं होतं. काय फटका खेळला गेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जीवाची आकांक्षा केली होती. चेंडूला शेवटच्या क्षणी पायानं अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता. मात्र चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
बघा पहिल्या चेंडूवरती कुठेतरी संधी होती, जेव्हा बॉल तुमच्या जवळ आला तेव्हाच जर का टाइम मारून चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न असता तर कदाचित शरीराचा वेध घेऊन चेंडू हल्ला असता. पण तिथे एखादा टप्पा पडला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, थोडंसं आपण आउटफील्ड फास्ट पाहू शकतो. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला त्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न जरूर केले, पण नक्की चेंडूला आपण सीमारेषा पार जाताना पाहिल्यात. चांगली धावपळ पुढे सरकताना धावपळ करत धावा 13. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, वेगाने वेगाने चेंडू कुलवा टप्प्यात चेंडू जलद गतीने चेंडू हाताळला होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही, पण वेग खूप चांगला टप्पा. डॉट चेंडूची सांगता ते दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 13. सलामीवीर जोडी आपण जितू आणि प्रथमला खेळताना पाहतोय. सफल होऊन मारण्याचा कुठेतरी प्रयत्न केला होता, पण सर पाहू शकता आपण चेंडूचा वेग किती वेगाने चेंडू हाताळला होता. हवेचा जोत देखील त्या दिशेने आहे, त्याच्यामुळे सकाळी देखील आपण म्हटलं होतं की एकतर गोलंदाजाचा वेग प्लस त्याच्यामध्ये थोडीशी हवा असा आपण एक अंदाज घेतला होता, त्याच्यामुळे कुठेतरी तो चेंडूचा वेग थोडाफार वाढतोय. जर कदाचित DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलजवळ मी तर म्हणेन त्या ठिकाणी स्पीड मीटर असतं तर नक्कीच त्या चेंडूचा वेग देखील आपण या ठिकाणी दर्शवू शकलं, किती वेगाने तो चेंडू टाकला होता. आणि कदाचित DBN लाईव्ह हे जे चॅनल आहे कदाचित स्पीड मीटर नक्कीच दाखवतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते, गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस आपण पहिला फुलर लेनचा चेंडू होता, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. एक सिंगल तरी ते कंप्लीट होतोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस, या ठिकाणी लेग बायचा इशारा होतो या पंचांकडून. आज जे आपण दोन्ही पंच पाहतोय, एका साईडला आपण जगदीशला पाहतोय, जगदीश जग्गू या नावानं प्रसिद्धी मिळवणारा हा खेळाडू आहे. नारणाला माफ करा नारंगी गावातील हा खेळाडू आहे आणि 40+ क्रिकेट अजूनही जग्गूच्या माध्यमातून खेळलं जात आहे. फक्त पंच म्हणून नाही आहे तर क्रिकेटचं अगदी चांगलं ज्ञान आणि प्लस म्हणजे एक लेदर कोच आहेत जग्गू यांच्याविषयी म्हणायचं गेलं. स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत, स्क्वेअर लेग पंच तितकेच दर्जेदार खेळाडू आहेत. खलीद सर यांना देखील विसरता कामा नाही आहे. म्हणजेच टेनिस क्रिकेट म्हणा, लेदर क्रिकेट म्हणा, ज्यांनी उच्च ज्ञान प्राप्त केले अशा मात्र पंचांना या ठिकाणी पाटील परिवारानं इन्व्हाइट केले आपल्या या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पार करण्यासाठी. त्याच्यामुळे बघा कोणीही फक्त इथे आलं नाही आहे, तर प्रत्येकाचा दर्जा या ठिकाणी ओळखला पाटील परिवारानं, त्यांनाच फक्त इन्व्हाइट केलं या ठिकाणी. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र पाठवून दिला होता मिड विकेट डीपला. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. या फटक्यावर फक्त मिळेल ते सिंगल. एक धाव, एका धावेनं धावसंख्या त्या ठिकाणी होत आहे ती म्हणजेच 15. खूप चांगला उल्लेख केला तर तुम्ही पंचांचा, पंच परशुराम पाटील जी असतील, पंच गंगाजी असतील, पण दोघांनी सर आपण परवाच्या दिवशी आम्ही पहिल्यांदाच परशुराम पाटीलजींना मैदानाच्या आतमध्ये नाचताना पाहिलं होतं, जे नारंगी ब्लास्टर संघ चॅम्पियनचा संघ ठरला होता. डाव्या यष्टीचा बाहेरच्या चेंडू पंच आमच्या दिशेने होत आहेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ॲड होताना. मग ऑफिशियल अंपायर जे आहे ते सर्व 40+ खेळाडू आहेत. नारंगीतील तिन्ही अंपायर आपण पाहू शकतात. सुद्धा क्रिकेट पंच गंभीर पाटील जे असतील ना सर, वसई विरारमध्ये जितक्या अंडर बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा असतात तिथे खऱ्या अर्थाने खूप पंच गंभीर पाटीलजी नेहमी आपल्याला दिसतात आणि प्रभावित केले. अचूक कामगिरी म्हणून ओळखले जातात. हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 16. घेऊया ब्रेक. ऐकूया DJ मार्फत एक सुमधुर संगीत. करके इशारे हो लड़की ओ लड़की आंख मारे ओ लड़की. थँक्यू DJ. आणि खास करून मी DJचं देखील कौतुक करतोय, कारण मगाशी जी गाणी त्यांनी वाजवली खरोखरच ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जशा कंडिशनमध्ये ती मॅच होती त्या कंडिशनला अगदी मॅच म्हणजे अक्षरशः मॅच झाली संपूर्ण प्रत्येक गाणी. खरोखर मंगला सर कॉमेंट्रीमध्ये होते आणि विपुल तू देखील असं. आणि खरोखर मला श्रीची आठवण झाली की नारंगीच्या मैदानावर देखील अशा मुवमेंटच्या काही मॅचेस होत आहेत, त्यावेळेस तो श्री जो ऑपरेटर बसतोय गाणे वाजवण्यासाठी त्याची आठवण झाली. त्याप्रमाणे मित्र तू काय गाणी वाजवलीस, तुझं नक्कीच कौतुक असेल. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. षटकं संपले आहेत त्या ठिकाणी, ती म्हणजेच 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावर आपण पाहतोय त्या 16 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. बॅट कदाचित त्या ठिकाणी चेंज केली जाते. मगाशी म्हटलं विपुल की काय खेळाडू असतं ते थोडीशी हेवी बॅट यूज करतात, म्हणजे जवळपास 1 kg किंवा त्याहून अधिक. तर काही जवळपास लक्षात ठेवा, एक कदाचित तो नियम तुम्हाला माहिती नसेल, मात्र ही पहिली चुकी आहे तुमची, त्याच्यामुळे नक्कीच आम्ही ती माफ करतोय. तुम्हाला पाणी किंवा बॅट जरी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं असेल तर अगोदर कमिटीची तुम्ही परमिशन घ्या. कमिटीच्या परमिशन शिवाय कोणीही मैदानाच्या आतमध्ये उतरायचं नाही आहे. तर प्लीज या गोष्टीकडे जरा लक्ष द्या.
चला आपण या मॅचच्या दिशेने वळूया. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतो. या ठिकाणी निलेगाव या टीम मधील मिस्टर अजय या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिला चेंडू शापा लावून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. यष्टिरक्षकानं तो पकडलाय, मात्र हा कॅच आहे का? पंच कदाचित या ठिकाणी नाखुश आहेत, कारण चेंडू आदळला गेला तो पॅडवर. वेगवान चेंडू तळला गेला. सध्याच्या घडीला मी तर म्हणेल आत्ताच्या घडीला जी स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ना विपुल, सध्याच्या घडीला मी तर म्हणेल या मॅचवर सध्याच्या घडीला पकड आतापर्यंत आहे ती निलेगावची. फक्त 16 धावा आहेत. बघा या ठिकाणी नक्कीच एक कमेंट्स आले आहे. भरत राऊत, तुकाराम मंगेला, विपुल पाटील यांच्याकडून एक कमेंट आली आहे की एक चांगलं समालोचन या ठिकाणी होत आहे. थँक्यू डिबेन लाईव्ह, धन्यवाद. धावा झाल्या त्या 16. खूप चांगला तुम्ही उल्लेख केला होता की निलेगाव संघ पुढ्याचं कारण सुद्धा आहे सर. निलेगाव संघ पुढे आहे कारण की इथे आपण जर का विचार केला तर आई जीवदानी संघ मोठे फटके खेळण्याच्या नादात जे डॉट होत आहेत, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि यष्टिरक्षक सुद्धा खूप चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय सर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून षटकार. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा, बैंड बजा है बैंड बजेगा, जश्न चला है जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं ना रुकेगा, आइला रे आइला आरतीचा माइला, आइला रे आइला. कास्टोक खेळला गेला. अगदी मनगटाचा अतिशय सुंदर वापर त्या ठिकाणी केला गेला. क्लास टोक, नेत्रदीपक आणि कलात्मक फटका खेळला गेला तो त्या ठिकाणी. यावेळेस देखील शपाळून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नक्कीच मी या ठिकाणी नक्कीच म्हणू शकतो की गोलंदाजानं खऱ्या अर्थानं बॅटरला फॉलो केलंय. पुन्हा एकदा चेंडू आदळला गेला तो अंगावर. या एकेरी धावेनं मात्र धावसंख्या फळकावर लागली गेली आहे, ती म्हणजेच 23. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसरं 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय विपुल. अपेक्षा आहे 50च्या घरामध्ये जायची आणि त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय, मात्र यस बॅटची एज आहे पंच दर्शवत आहेत. जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता, वेगवान चेंडू हाताळला गेला होता आणि या चेंडूला बीट झाला बॅटर मिस्टर प्रथमेश कडू. जितेश बा त्या ठिकाणी बीट झाला होता. सिंगल मिळेल. धावा होत आहेत या ठिकाणी त्या म्हणजेच 24. बघा 5 चेंडूचे आतापर्यंत गेस झाले. धावफलकर धावा 20. बरोबर. या षटकाचा जर का विचार केला तर पहिले 2 डॉट आले ते, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 सिंगल. म्हणजे इथून परिस्थिती या षटकामध्ये एकदम स्टेबल आहे. म्हणजे त्या षटकारानंतर मोमेंटम त्या बाजूने जाण्याचं कुठेतरी आपण दिसत होतं, पण नाही जाऊन दिलं. त्यानंतर चांगले 2 चेंडू हाताळले. त्या दोन्ही चेंडू सिंगल. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड केले गेले, स्वतःला थांबवलं गेलं. सिंगलनी षटकाची समाप्ती. धावफलकारी धावा 25. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 25 रन ऑन स्कोर बोर्ड. घेऊया ब्रेक, ऐकूया डीजे मार्फत एक संगीत. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में, कोई आए जाए मेरे ख्यालों में. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. कोई आए जाए मेरे ख्यालों में. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. थँक्यू. चला वेळेकडे देखील लक्ष द्या. वेळ देखील तितकीच महत्त्वाची आहे. डिबेन लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांना पाहू शकाल किती मोठ्या प्रमाणात पाटील परिवाराच्या या स्पर्धेला पाहण्यासाठी अनेक पंचकृषीतील हे दर्शक, हे प्रेक्षक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तुम्ही पाहू शकाल. खरोखरच सर्व आमच्या या संपूर्ण प्रेक्षकांचं मी नक्कीच पाटील परिवाराच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय, कारण कुठलीही स्पर्धा, कुठलाही कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाची किंवा त्या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रेक्षक करतायत, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी ज्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी जमले आहे, त्याप्रमाणे नक्कीच या स्पर्धेला देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात उत्साह नक्कीच वाढला असेल. आणि सगळ्याच सोयी आहेत बघा त्या ठिकाणी. तुम्ही थंड पेय पाहू शकाल. त्यानंतर तुमच्या पोटापाण्याची देखील व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी आपण काही छोटे छोटे स्टॉल देखील आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो.
अशा प्रकारे नक्कीच सगळ्या सुविधा आपण या पाहतोय. बघा इथे एक कमेंट आले आहे. समालोचकांची तिकडी भरत राऊत, तुकाराम मांगेला, विपुल पाटील ज्यांच्या आवाजात उत्साह, शब्दांची जादू आणि समालोचनात थरार, क्रिकेटचा अजूब रोमांचक बनवणारी जबाबदारीची तिकडी कॉमेंटेटरी हॅशटॅग कॉमेंटेटर्स. येस कॉमेंट्री किंग, थँक्यू, धन्यवाद DBN लाईव्ह. आणि ज्याप्रमाणे म्हटलं आहे की DBN लाईव्ह मगाशी आमचे तुकाराम मांगेला सर होते, त्यांनी म्हटलं ना की DBN लाईव्ह हे चॅनल जे आहे प्रगतिशील चॅनल आहे. आणि हे प्रगतिशील चॅनल काय आहे की प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन घेऊन हे चॅनल नेहमी आलं आहे. त्याच्यामुळे आज सध्याच्याकडे जर पाहिलं आपण भरत मोरे तर तब्बल 66 सबस्क्रायबर हे DBN लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे आहेत. त्याच्यामुळे कदाचित भरपूर काही पाहायला मिळेल. लेग बिफोर यू देखील आपण पाहू शकाल. त्यानंतर जवळपास त्याच्यानंतर आपण बॅक अँड बिल पाहिलं आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. सिंगल इथे कंप्लीट होतोय. काही दिवसात मी म्हटलं ना की स्पीड मीटर देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 66 झालेत, अजून जवळपास 66 करायचे आहेत मी म्हणे DBNला, जेणेकरून एक वर्चस्व गाजल. त्यांचा देखील धावा होता त्या 26 मॅचच्या दिशेने जाऊया. 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आणि त्या 50 पर्यंत पोहोचायचं असेल तर या ठिकाणी मी तर म्हणेल कुठेतरी मात्र अर्नाला संघाला आपल्या गाडीचा गेअर शिफ्ट करावा लागेल. इथे गाडी टॉप गिअरमध्ये टाकावी लागेल. विपुल निश्चितच थोडी धावपळकरची संत गती, तिला जलद गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. धावपळकर धावा 26 धावा पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. थोडंसं आपण पाहतोय अमरला 14 षटक घेऊन आलेत. एक जमेची बाब जर का विचार केला तर सलामीवीर जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. हो पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटमधून जितका चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा मनामध्ये माइंडसेट तितका चांगला फटका नाही. सिंगल. मग सर तुम्ही खूप चालना उल्लेख केला होता का DBNचा खऱ्या अर्थाने धनंजय मांगेला असू दे की प्रवीण पाटील, बाबू असनी यांनी वेळोवेळी स्वतःला 2017 पासून जेव्हा चॅनलची सुरुवात झाली तेव्हा स्वतःला अपडेट केले गेले. म्हणजे कशाप्रकारे आपला क्लिअर पोझिशन आणण्यात, आपल्या चॅनलमध्ये कशाप्रकारे अजूनही गोष्टी ज्या कालामध्ये चालू आहे स्वतःला अपडेट कशाप्रकारे केले, प्रत्येक गोष्टी DBNच्या चॅनलवरती आपल्याला पाहताना दिसतो. फुलटॉस चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, लॉंगॉनच्या क्षेत्रातील चेंडूवरती येईपर्यंत सिंगल कंप्लीट, सिंगल दुसऱ्या धावांचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होताना दिसते. 2ने धावफलक पुढे सरकताना. धावफलकर धावा 3 चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय. धावफलकर धावा 29, 29 रन, 29 धावा झाल्या आहेत. त्याच्यामुळेच ना जवळपास विपुल, त्यामुळेच पाटील परिवाराची पसंती काय आहे तर DBN लाईव्ह. सातत्यानं 3 वर्ष ही स्पर्धा कव्हरअप केली जात आहे DBN लाईव्हच्या माध्यमातून. विश्वास आहे त्यांचा या चॅनलवर. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पुल करायचं होतं आणि इथे मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बिग विकेट, महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी परततोय मिस्टर प्रथमेश. 16 का डोला 46 की छाती, सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती. थँक्यू प्रथमेशची आपण बॅटिंग पाहू शकाल कशा प्रकारे प्रथमेशनं बॅटिंग केली. या मैदानावर तब्बल 14 चेंडूंचा सामना केला आणि 14 चेंडूमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 18 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. एक बाजू सांभाळणी होती प्रथमेश कडून आणि नक्कीच आपल्या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न त्याचा होता. शॉर्ट बॉल होता आणि या शॉर्ट बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र बॅटची एज आणि एक अतिशय चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. बघा तुम्ही पाहू शकाल 128.57च्या स्ट्राईक रेटनं ते 14 चेंडूमध्ये 18 धावा प्रथमेश कडून बनवल्या. त्याच्यामध्ये आपण जवळपास एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून पाहिला आहे. अतिशय सुंदर बॅटिंग. मात्र इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर कौशल वॅगनव्हिल. तुम्ही पाहू शकाल DBN लाईव्हच्या माध्यमातून कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंत बनवल्या आहेत. त्या म्हणजेच जवळपास अर्नाळा संघानं धावा झाल्या ते 29. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आल्या उलटा पुलटा आल्या उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी कुठेतरी सेट होणं गरजेचं आहे. मला तर बॅटर त्या ठिकाणी दाखवतो की मी ऑलरेडी डगआउट मधून सेट होऊन आलोय. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न होता त्या म्हणजेच कौशल यांचा. हा चेंडू येतो डॉट. धावा झाल्या ते 29. शेवटचा आणि अंतिम चेंडू षटकातील शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटकायत फसला गेला इतका चांगला नाही. फेकी सुद्धा वेगाने धावचीची संधी. हो बॅकअप सिंगल होती तिकडे स्वतः डबल थ्रो. फेकी सुद्धा थोडीशी खराब. फेकी खराब असल्या कारण 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतात. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा 31 रन ऑन स्कोरवर. आपण DBNची चर्चा करत होते की सातत्याने 3ऱ्या वर्षी पाटील
ब्रदर्सची स्पर्धा पाहतोय आपण पुरापाड्यात, पाटील चषक पाहतोय. 3ऱ्या वर्षी DBN लाईव्ह टेलिकास्ट केली जाते त्यांच्या माध्यमातून. बघा जर का यावर्षी जर का सर विचार केला ना तर आपण DBN यावर्षी स्वतःचं स्कोर कार्डसुद्धा बनवलेलं आहे. हे वेळोवेळी वर्षानुवर्ष स्वतःला अपडेट करतात. दर आपल्या नवीन वर्षी काही ना काही. गेल्या वर्षी आपण नारंगीच्या ग्राउंडवर तुकाराम मांगेला सर यांच्या शुभ हस्ते आपण तिकडे ते लिंक त्यांची उद्घाटन सोहळा पार पडला होता. तदनंतर यावर्षी स्वतःचा स्कोर कार्डसुद्धा DBNनी बनवलेला आहे. ही सुद्धा एक DBNची प्रगतीच आहे. म्हणजे आपण अनेक चॅनलवरती आपण पाहू शकतो DBNचा स्कोर कार्ड आपल्याला नेहमी सर पाहायला मिळतो. नो डाऊट नो डाऊट. आणि त्यासाठीच म्हटलं जातं ना की या चॅनलला प्रगतिशील चॅनल. आणि प्लस फक्त जो स्कोरबोर्ड आहे तो फक्त स्वतःपुरता ठेवत नाही, तर आपल्या मित्र परिवारामध्ये देखील तो स्कोरबोर्ड शेअर करताय DBN लाईव्ह. मॅचच्या दिशेने आपण जाऊया मित्रांनो. 31 धावा झाल्यात. मी म्हटलं होतं की 50च्या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे, तर 50 थोडंसं लांब आहे. मात्र माझ्या मते तरी इथून या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे 40 धावा, 40 ते 41 ही आकडा दिसायला हवा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी खोळातला हा चेंडू मात्र गोलंदाजाने टाकलाय. कौतुक असेल. हा चेंडू येतो डॉट. पहिला चेंडू मात्र येतो निर्धाव. आता चेंडू शिल्लक येते 5 धावा फलकावर फक्त स्थिरावल्यात 31. बघा धावफलकाची परिस्थिती थोडीशी खराब आहे. 31 धावा धावफलकावरती स्थिरावल्यात. हो शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईट लेगला क्षेत्ररक्षण होईल. सिंगल कंप्लीट. बघा या इनिंगमध्ये सर विचार केला धावफलकाला 2 चेंडूचा आतापर्यंत गेला झाला 32. डॉट किती आल्यात? इथे जितके डॉट आले नाही तिथे डोकेदुखी वाढले. कारण की आपण या इनिंगमध्ये पाहू शकता सर तब्बल 9 चेंडू डॉट आलेत. इथून जर का विचार केले तर 9 चेंडूवरती 10 चेंडू डॉट आलेत सर. या 10 चेंडूवरती सर थोडेसे सिंगल असते 10 तर परिस्थिती धावफलकाची 40+ जाताना दिसलं असतं. मी मगाशी हेच देखील म्हटलं होतं विपुल की जसा देश तसा वेश. म्हणजे ज्याप्रमाणे चेंडू तुमच्या समोर येतोय त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची क्षमता, खेळण्याची कुवत तुमच्यामध्ये असायला हवी. मात्र इथे काय झालं, ज्याप्रमाणे कडू बाजूला बघा, त्या कडूच्या विषयी म्हणायचं गेलं प्रत्येक चेंडूला शपळवून जवळपास आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक चेंडूवर तो करत होता. तर तशा प्रकारे न खेळता मी तर म्हणेल ज्याप्रमाणे चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत त्यानुसार खेळणं गरजेचं आहे. त्यासाठीच प्रत्येक चेंडूवर तुम्ही षटकार मारू शकता अशातला खेळ नाही आहे. सिंगल डबल या धावसंख्येकडे देखील फोकस करणं गरजेचं आहे. कारण कुठेतरी सिंगल डबल धावसंख्या देखील आपल्या स्कोरबोर्डला मोठ्या प्रमाणात दर्शवू शकते. पुन्हा एकदा यावेळेस उलटा पुलटा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखीन एक चेंडू डॉट होते या ठिकाणी. मी अपेक्षा केली होती या शेवटच्या चेंडूमध्ये एखादी 10 धाव्याची धावसंख्या पाहायला मिळेल जेणेकरून 40-42 धावसंख्या फलकावर येऊ शकेल. मात्र या ठिकाणी थोडंसं ते चॅलेंज थोडंसं कठीण वाटते. निश्चितच गडी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स अलॉंग द कार्पेट. सीमारेषा पार. चौकार. बघा सर कशा प्रकारे तुम्ही उल्लेख केला होता की डॉट जास्त आले आणि इथून फटके. शॉर्ट सिलेक्शन कुठे केलं होतं आपण? मिड ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट. इथे सर जास्त चेंडू ट्रॅव्हल होताना नाही पाहिले. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट जास्त दिसलं होतं. म्हणजे आपण जे फाईन लेगचं क्षेत्र, थर्डमॅनचं क्षेत्र त्या दिशेने, स्क्वेअर लेगचे त्या दिशेने फक्त शॉर्ट सिलेक्शन सर जास्त होते. त्या दिशेने मारण्यासाठी तुमचं मनामध्ये जर तुम्ही शॉर्ट सिलेक्शन जेव्हा बॅटमधून मोठा फटका एक्झिक्यूट करतात तेव्हा तुमचं कनेक्शन सुद्धा चांगलं पाहिजे. तर तिकडून चेंडू क्षेत्ररक्षणाच्या डोक्याच्या वरून जाताना दिसेल सर्कलच्या बाहेर. 4 चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. 5 चेंडूचा आतापर्यंत गेस झालाय. धावफलकर धावा 36. डॉट येतोय. अजून एक डॉट या षटकातील 3रा डॉट आहे. विपुल ते गाण्याला होतं तुला आठवते का? हवा के साथ साथ घटा के संग संग. या ठिकाणी प्रत्येक बॅटर स्विचिट का खेळण्याचा प्रयत्न करतो कारण त्या दिशेने हवा वाहते. यावेळेस ऑन साईडला फटका तर खेळलाय मात्र हवेत खेळला गेलाय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे. निवडलाय त्या फिल्डरला. टिपलाय त्यानं कॅच आणि संपलाय खेळ मिस्टर कौशल यांचा. बॅक टू द पॅव्हलियन. आउट. यार की है यारी निभानी. पीले पीले उमर राजा. पीले पीले उमर जानी. पीले पीले उमर राजा. पीले पीले उमर जानी. यार की है यारी निभानी. जानी 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 MS. पीले पीले उमर राजा. पीले पीले उमर जानी. पीले पीले उमर राजा. पीले पीले उमर जानी. थँक्यू. ही वेळ आता चहा प्यायची आहे. थँक्यू डीजे. गाणं वाजलं गेलं डीजे कडून वेगळं पण चहा पिले असं त्याचं मत आहे. चहा प्या असं त्याचं मत आहे डीजेचं. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 36 धावा झालेल्या आहेत आणि 37 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत. त्या अर्नाळा या टीमकडून निलेगाव या टीम समोर.
जवळपास 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये धावा करायचे 37-36चा आकडा तर आला होता. मित्रांनो, म्हणतात ना की 36चा आकडा दोघांमध्ये कधीही नसावा, मात्र लग्न जुळवण्यासाठी 36 गुण जुळणं हे खूप गरजेचे असतं. त्याच्यामुळे 36 आकड्याला लक्षात ठेवा मित्रांनो, एक वेगळं वळण आहे. त्याच्यामुळे काय या 36 धावा, काय या 37 धावा या ठिकाणी निलेगाव पूर्ण करेल का? थोड्याच वेळात आपण या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. पाटील परिवाराची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मित्रांनो, कुठेही जाऊ नका, थोड्याच वेळात पुन्हा आम्ही या स्पर्धेला जॉईन होणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया डीजेच्या दिशेनं. DJ Vishal. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. मेरी मैना मैना ओ मेरी मैना मैना ओ मेरी मैना तू जब जब बोले के पिंजरे में पोपट बोले. ओ मेरी मैना तू जब जब बोले के पिंजरे में पोपट बोले. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. Se mueve para, 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 se mueve para. Esta es la banda más loca que hay. DJ Vishal. DJ Vishal. DJ मेरे Vishal. सोनों में पहना दे झुमके, तेरे देख मेरे चाले के झुमके. मेरे सोनों में पहना दे झुमके, तेरे देख मेरे चाले के झुमके. जरा थम थम के ओ जरा थम थम के ओ जरा थम थम के चल हले होले के पिंजरे में पोपट बोले. ओ जरा थम थम के चल हले होले के पिंजरे में पोपट बोले. मेरे सीने में दिल मेरा ढोले के पिंजरे में पोपट बोले. DJ Vishal. DJ Vishal. थँक्यू. वेलकम बॅक. पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2025 मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वर्ष तिसरं आपण या ठिकाणी पाहतोय. चला, वेळ वाचवायचा आहे, लवकरात लवकर आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आणि आघाडीची जोडी, मी निलेगाव टीमला विनंती करतोय की आपण आपल्या आघाडीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचं आहे. आमच्या समित नक्कीच समालोचन कक्षामध्ये थोडासा हलकासा बदल होतोय. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकणार आहात या इनिंग दरम्यान सन्माननीय तुकारामजी मांगेले सरांना. धन्यवाद. भारतजी राऊत आणि त्याच्या जोडल्या विपुल पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता. भरतजी मोरे देखील दखल झालेत, कारण हे सर्व आमचे एक समालोचक परिवार आहे. आणि हे समालोचक परिवारामधले सर्व सदस्य नेहमीच जिथे जिथे मॅच असते किंवा एकमेकांच्या जोडीनं जे काम करत असतात. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. 37 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो टीमला सुरुवातीपासून बॅटिंग ऑर्डर क्लिक झाली नाही, किंवा असं म्हणूया या मैदानावरती सकाळपासून असेच मॅच झाल्यात. एक 65चा झाला, मग 31चा झाला. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 52चा मॅच जो झाला होता, आणि मागचा एक 57चा मॅच झाला, आणि एक 52चा मॅच मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिला होता. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. ओमकार 11 निलेगाव आणि आई जीवदानी अर्नाळा या दोन संघादरम्यान सुरू असलेला मॅच. पाटील परिवाराची स्पर्धा, तिसरं पर्व. आणि तिसऱ्या पर्वामध्ये बहुतांशी आपण पाटील परिवारातील सदस्य सध्या व्यासपीठावरती देखील उपस्थित झालेले आहेत. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पाटील परिवाराच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. अमर आणि शेखर ही जोडी मैदानावरती, आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज करण. छोटी धावसंख्या, बॉडी लँग्वेज जर पाहिली तर बॉडी लँग्वेज सर्व काही दाखवून जाते. यानंतरचा होणारा मॅच, याच्या अगोदर साईनाथ अर्नाळा संघ जो जिंकलाय त्याने थांबायचं आहे. लगेच तुमचा सामना आहे. हलक्या हातानं खेळायचं होतं, त्यानं माहिती जास्त काही करायची गरज नाही. भारत राऊत आमच्या जोडीनं जोडले जातात. लो स्कोरिंग गेम आहे, पण लो स्कोरिंग गेमला जर हाय व्होल्टेज म्हणजे लोला जर हाय करायचं तर काहीतरी हायफाय तुम्हाला करावं लागणार आहे. या सामन्यामध्ये आपल्या अपेक्षेपेक्षाही मोठी कामगिरी, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लावावा लागणार आहे. जर तो एफर्ट लावला तर हा मॅच होऊ शकतो. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये फील्ड केले गेले चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय. 37 धावांचा पाठलाग जो करायचा आहे, आणि तो 37 धावांचा पाठलाग करताना वरजी मी म्हटलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लावावा लागणार आहे, तरच हा मॅच आई जीवदानी अर्नाळा संघ
विजयाच्या दिशेने जाऊ शकतोय. नक्कीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि इथून तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं लो टोटल मात्र एक चांगला बॅटल देखील या ठिकाणी होऊ शकेल तुकारामजी, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. यावेळेस अतिशय सुंदर फटका, इनसाइड आउटचा फटका आहे, कॅपमध्ये आहे, फिल्डर त्या ठिकाणी काही करू शकत नाहीये, चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हमको मैरी नहीं मांगता, हमको लेली नहीं मांगता, हमको सैंड्रा फ्रॉम बैंड्रा नहीं मांगता. तो कौन मांगता? ए जूली जूली, जॉनी का दिल तुम पे आया जूली, तेरे लिए चढ़ जाऊं. क्लास 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 फटका, एक दर्जा दाखवणारा दर्जेदार षटकार. थोडीशी जागा बनवली, मागच्या पायाला गिरकी घेतली आणि चेंडूला जसं तुम्ही उल्लेख केला इनसाइड आउटचा इन आउट वाला आउट ऑफ द पार्क षटकार. पहिला ऑन साइडला, ऑफ साइडला, आता ऑन साइडला, ऑन अँड ऑफ, मॅच ऑन. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. हा चौकार नव्हता तुकारामजी, तर नक्कीच या ठिकाणी समोरच्या संघाची मानसिकता थोडीशी खाली आणण्याचा प्रयत्न आहे. सुरुवातीपासून मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा, जेणेकरून लो टोटल मॅच आहे आणि या मॅचला लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न असेल या टीमचा. हे बघा, यावेळेस नक्की तंत्रशुद्ध केली. पुन्हा एकदा विथ द टो, अगदी जवळपास बॅकफूट लागेल, थोडेसे मागे आले आणि त्यानंतर या चेंडूला कट केलं गेलं. सिंगल येथे मिळेल. धावा झाल्या आहेत फळकावर त्या 12 धावा. बॉलच्या मेरिटवरती खेळलं होतं. पहिला फुलर लेन होता, त्याला इनसाइड आउट केलं, त्यानंतर थोडासा लेग स्टंपवरती होतं, त्याला स्कूप केलं, मागे जाऊन थोडासा टॅप केला होता. आई बघा, पूल केला, शॉर्ट ऑन पूल, शॉर्ट ऑन पूलचा फटका स्क्वेअर लेग रिदनमध्ये चेंडू चाललाय. या षटकामध्ये षटकार पाहिल्यात आणि हा दुसरा चौकार. त्याच वेळेला आपण बघितलं तर पाटील परिवारातील सदस्य भारती पाटील यांचं देखील आगमन व्यासपीठावरती होत असताना जसं आपण चर्चा करतोय, पाटील परिवारातील प्रत्येक सदस्य आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थिती देखील राहतोय आणि प्रत्येकाचा हातभार देखील आहे, प्रत्येकाचा वाटा देखील, आणि त्याचप्रमाणे त्यांची उपस्थितीच एक नवीन ऊर्जा, नवीन उत्साह प्रत्येकाला देऊन जाते. आणि तेच आपण सध्या व्यासपीठावरती पाहतोय. भारतीताई पाटील यांचं इथे आगमन व्यासपीठावरती होतोय. मॅच सुरू आहे. एका बाजूला अर्नाला, दुसऱ्या बाजूला निलेगाव. पाटलाकाचं 37चा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती 16 धावा झालेत. म्हणूनच आपण पाहतो त्या ठिकाणी यावेळेस अप्परकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, अंदाज कुठेतरी चुकला गेला. त्या ठिकाणी फटका फसतोय आणि या ठिकाणी परतावं लागेल, ते म्हणजेच शेखरला मात्र परतावं लागेल डग आउटच्या दिशेनं. यावेळेस विकेट डाऊन, आउट. ठुमका लगाओगे हीरो जैसे नाच के दिखाओ. थँक्यू. 4 चेंडू 11 धावा. शेखर यांची बॅटिंग आपण पाहिली, जवळपास 275च्या त्या स्ट्राईक रेटनं या धावा बनवल्या. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की पाटील परिवाराची स्पर्धा आज संपूर्ण पाटील परिवार या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरोखरच सध्याच्या घडीला तुकारामजी, सध्याच्या घडीला आज 2 सख्खे भाऊ एकत्र राहू शकत नाही, आत्ताची कंडिशन अशी आहे. आज मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून का होईना कुठेतरी आज पाटील परिवार एक संघटित आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, विचारांची लढाई असते, विचारांची लढाई भरपूर प्रमाणात असते. पण पाटील परिवार म्हणजे जसं आपण त्यांच्या पूर्वजांना देखील आठवतोय, वाडवडिलांना देखील आठवतोय. आणि याची तर सुरुवात आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिले, चेंडू चाललाय, गली रिझनमध्ये पाठलाग केला जातोय, वेगानं चेंडू सीमारेषे जवळ 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 फील्ड केले गेले. या चेंडूला 3 धावा या चेंडूवरती पूर्ण, आणि त्याची आजची सुरुवात आहे. म्हणजे त्यानंतर या पाटील परिवारातील जवळपास 3 ते 4 पिढ्या एकाच वेळेला व्यासपीठावरती असतात. म्हणजे आजोबा देखील असतात, मुलं असतात, नातवंड असतात, पतवंड असतात, आत्या असते, जावई असतात, हे सर्व सुना देखील असतात. ही सर्वांची उपस्थिती, कारण मागचे 2 पर्व ज्यावेळेला मी या स्पर्धेशी जोडलं गेलो होतं त्यावेळेला देखील पाहिलं होतं. सुंदर सुंदर फटका, चेंडू लांब टाकण्याचा प्रयत्न केला, बचने की कोशिश, आणि त्या चेंडूवरती देखील सुंदर असा फटका, चौकार. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हमको गया, सेकंड टाइम में लव हो गया.
देखा तो मैं हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया, फर्स्ट टाइम देखा तो मैं फटका देखील फर्स्ट क्लास केला गेला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ऑन द टोस गेला आणि पॉईंटच्या डोक्यावरनं त्या चेंडूला खेळलं होतं. रीच होऊन खेळलं, चेंडूला पाठवलं सीमारेषे पार. चौकार. 23 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावांची आवश्यकता आहे. आणि जसं आपण करतोय आज काय झाले म्हणजे नातेसंबंध देखील आता जवळपास त्या व्हॉट्सअप आणि फेसबुकशी निगडीत झालेले आहेत. म्हणजे तेवढ्यापुरतीच, कारण बऱ्याच गोष्टी असतात ज्यावेळेला एकमेकांशी संवाद साधायचा असतो, तो संवाद देखील आज सोशल मीडियावरती देखील साधला जातोय. धावा धावफलकावरती 23 धावा झाले आहेत. टार्गेट आहे ते म्हणजे 37 धावांचं टार्गेट. 23 पर्यंत हा संघ पोहोचलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप या ठिकाणी चेंडू हाताळला गेला होता आणि त्या ठिकाणी चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न तर केला होता, मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दुसरी विकेट डाऊन. धावसंख्या फलकावर लागली गेलेली आहे ती म्हणजे 23. बॅटर या ठिकाणी बाद होतोय मिस्टर अमर परतीच्या मार्गी आउट. में हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया, फर्स्ट टाइम देखा तो मैं हम खो गया, सेकंड टाइम में लव हो गया, ये अक्का इंडिया जानता है हम तुम पे मरता है. आणि पाठीपर्वाची स्पर्धा मागचे 2 पर्व पाहिले तर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद म्हणजे फार कमी अभावाने भारत आपण तर बहुतेक ठिकाणी स्पर्धेसाठी जात असता, पण पहिल्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद फार कमी स्पर्धेला लाभतो. पण पाटीलवाडीची स्पर्धा कायम ट्रेंडिंगमध्ये राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळे हा पहिला दिवस आहे, पण पहिल्या दिवशी देखील चांगली उपस्थिती प्रेक्षकांची आपल्याला दिसते. धावा धावफलकावरती 23. म्हणायचं गेलं तुकाराम शेवटी पाटील आहेत ना. पाटील पूर्वीचं पाटलांचं वाक्य म्हणजे काय असायचं, यावेळेस एक फक्त सिंगल या ठिकाणी पूर्ण केलं जाईल. पाटलांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी संपूर्ण गाव जमायचा. ही पाटलांची स्पर्धा आहे असं मी म्हणू शकतोय. त्यामुळे हा संपूर्ण हा जनसमुदाय आपण या ठिकाणी पाहतोय. धावा झाल्या त्या म्हणजेच 24. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब पाहायला मिळते. वाईटचा इशारा पंचांचा. धावा संख्या या 1 सरकते पुढे. धावा झाल्या त्या 25. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला पाटील परिवार ते कारण करते पुरुष होते, त्यांनी या पुरापाड्याच्या सामाजिक कार्यात देखील सहभाग. कारण जसा उल्लेख केला जाईल ज्या वेळेला एक व्यक्तिमत्वाचा उल्लेख केला जाईल आणि हा पाटील परिवार असा आहे म्हणजे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील काढले आहे. अध्यात्मामध्ये सुद्धा तितकीच गोडी राहिली आहे. भजनी मंडळामध्ये असतील, एक बुवा म्हणून असतील, यांचे जे पूर्वज जे होते तर त्या आध्यात्मिक त्या दृष्टिकोनात देखील पाटील परिवारानं काम केलेले आहेत. एक पुरापाडा गावाचं एक नागरिक म्हणून नागरिकांच्या समस्या असतील, काही गोष्टी असतील, प्रश्न असतील, त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील पाटील परिवारातील या पूर्वजांनी केलेल्या आहेत. म्हणून ती पाटीलकी आहे, ती पाटीलकी त्यांना त्याचकरता प्राप्त झाली होती आणि त्यांनाच स्मरून त्यांनाच आठवणीनं उजाळा द्यायचं काम या पाटील परिवाराच्या पाटील चषक 2025 मध्ये केलं जातंय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, माफ करा. आणि 18 चेंडूमध्ये धावा या करायच्या आहेत त्या 12. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. अब्राम हा गोलंदाज आपण पाहू शकाल. ऑफ साईडला चेंडूला हलकंसं कट केलं गेलं. सिंगल या ठिकाणी मिळेल. म्हणजेच या ठिकाणी पूर्ण कल्पना आहे की इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे. या ठिकाणी सिंगल डबलनं देखील आपण विजयाच्या त्या दिशेनं जाऊ शकतोय. सिंगल येतो इथे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 26 धावा धावफलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बघा, जसं परिस्थितीनुसार खेळणं तुम्हाला माहिती पाहिजे. आकोटापाता चेंडू परिस्थितीनुसार बॉलच्या मेरिटवरती आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार. थँक्यू. या मॅचची पूर्ण हवा काढून टाकणारा फटका आपण म्हणू शकतो बघा. अगदी बॉलच्या मेरिटवर जाऊन चेंडूला खेळला गेला. बुलचा फटका आणि एक क्लासिकल स्ट्रोक म्हणू शकतो आपण. दर्जेदार स्ट्रोक हा खेळला गेलाय. धावाचा उच्चांक वाढतोय. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 32 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सामाजिक कार्य, आध्यात्मिक कार्य आणि समाजकार्य या सगळ्या गोष्टीमध्ये अव्वळ मी म्हणेन पाटील परिवार होता. या आठवणी मगाशी तुकाराम सरांनी सांगितल्या. रिव्हर्स उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. मी तर म्हणेल विनाशकारी विपरीत बुद्धी. सगळं काही सुरळीत सुरू असताना या ठिकाणी एक ट्राय केली की उलटा पुलटा खेळून बघूया. मात्र या ट्रायला खऱ्या अर्थानं मी म्हणेल महागात पडली गेली ही ट्राय बॅटरला. क्लिंग बोल्ड, दांडी गोल्ड,
विवेक या ठिकाणी परततोय डगआउट रिझन मध्ये आउट. आणि जसं तुम्ही उल्लेख केला असा ट्राय केला ना तर आउट झाल्यावर थोडासा क्राय पण व्हावं लागते. म्हणजे ट्राय कराल पण योग्य ट्राय नाही झाला तर तुम्हाला क्राय थोडंसं निराश मनानं हताश मनानं मैदानाच्या बाहेर जात असताना धावा फलकावरती येते 32. 5 धावांची आवश्यकता. क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी आता गोलंदाज अमर जातोय. अजय गेल्यात. नवीन फलंदाज अजय जे स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. यानंतरचा होणारा मॅच चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल साईनाथ अर्नाळा या संघाशी तो सामना खेळणार आहेत. एक अर्नाळाचा संघ सकाळी पाहिला आपण. हिताश मानव 11चा संघ हितेश मानव 11चा संघ जो आहे ना तो आहे तिथे 2 सामने जिंकून. आणि आता त्यांच्या समोर कोण येणार याचा फैसला आहे. एक साईनाथ अर्नाळा आहे आणि चालू सामन्यामध्ये सध्या ओमकार 11चा निलेगावचा संघ थोडा विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. नक्कीच पूर्ण वाटचाल सुरू आहे विजयाच्या दिशेनं. ह्या वेळेस फ्लिक्सचा फटका. क्लासिकल स्ट्रोक पुन्हा एकदा. चेंडू काही थांबत नाहीये. वेगानं निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार मिळतोय. या चौकारानं धावसंख्या या ठिकाणी होत आहे ती म्हणजेच लेवल 36 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. फक्त एका धावेची गरज आहे विजयासाठी. ओनली 1 रन. एका धावेची आवश्यकता. पायावरचा चेंडू होता. फ्लिक केलं चेंडूला जबरदस्त स्क्वेअर लेग रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पोचतील तर वेगाने चेंडू सीमारेषा पार झाला. एका धावेची आवश्यकता आणि ती धाव काढण्याचा प्रयत्न केला गेला तर स्कूप करण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 36. थोडासा इंतजार करना पडेगा. एका धावेची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. साईनाथ अर्नाळा संघ कर्णधार. आपण बरोबर टॉस का बॉलच्या दिशेने थांबायचं आहे आणि याच्यानंतरचा होणारा मॅच साईनाथ अर्नाळा आणि चालू सामन्यातील विजेता संघ यामध्ये होईल दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. आपण चर्चा करतो पाटील परिवाराविषयी कारण हळूहळू माहिती देखील आपल्यापर्यंत ती पोचवली जाणार आहेत की कर्ते पुरुष या पाटील परिवारातनं जे आले एक शेतकरी कुटुंबातनं जन्मलेले व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं नारायणजी पाटील असतील, लक्ष्मणजी पाटील असतील, दामोदरजी पाटील असतील ही अशी व्यक्तिमत्व होती ज्यांनी पाटील परिवाराचं नाव देखील केलं. समाजकार्याचा उल्लेख तुम्ही केलाय. या एका धावेनं विजय झालाय तर टीम निलेगाव अर्थात ओमकार 11 निलेगाव संघ विजय होतोय. अभिनंदन. आणि आई जीवदानी अर्नाळा संघ मात्र इथे पराभूत होतोय आणि या विजयामध्ये मोलाचा वाटा कोणी उचललाय तो खेळाडू ठरलाय. मॅन ऑफ द मॅच बघूया. गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी या सामन्यामध्ये केलेली आहे. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है. सपने में मिलती है वो कुड़ी मेरी सपने में मिलती है. सारा दिन घूंघटे में बंद पुड़िया सी ओए 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 ओए. सारा दिन घूंघटे में बंद पुड़िया सी अखियों में खुलती है.